चला करूया क्रिसमस स्पेशल प्लम केक आणि तोही चॉकलेट फ्लेवरचा। नॉर्मल प्लम केक माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता। काही काही प्रोसेस त्याच्या सिमिलर आहेत। तर आज बनवूया आपण चॉकलेट फ्लेवरचा प्लम केक, तोही मस्त जुगाड करून। नॉर्मल प्लम केक नंतर आज मी बनवला आहे चॉकलेट फ्लेवरचा प्लम केक। पण माझ्या घरी कोको पावडर तर नव्हती, तर मी काहीतरी जुगाड करून हा बनवलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स याच्यामध्ये सांगणार आहे। माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा की तुम्हाला कसं वाटलं आणि अजूनही कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील। छान मस्त दिसतो आहे ना डिलिशियस प्लम केक चॉकलेट फ्लेवरचा। तर चला, ह्याच्यासाठी ऑरेंज ज्यूस आणि रेझिन्स कसे सोक करून ठेवायचे ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे। आता या केकसाठी तयारी करूया। तर त्यासाठी मी एक डबल बॉयलर घेत आहे, म्हणजे छोट्याशा भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी उकळल्यानंतर एका वाटीमध्ये मी डेअरी मिल्क घेत आहे। पूर्ण डेअरी मिल्कची जी 20 रुपयाची चॉकलेट असते ती मी याच्यामध्ये ब्रेक करून घातलेली आहे। तो काइंड ऑफ डबल बॉयलर मी बनवला आहे आणि त्यामध्ये मी हे चॉकलेट मेल्ट करून घेत आहे। व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत मी काय करणार आहे, चॉकलेट मेल्ट होतच आहे। मी एक कढई तापवायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये कुकरची डिश घातली आहे। तर हा आपला असणार आहे देसी अवन। तर या मेल्टेड चॉकलेटमध्ये मी थोडंसं दूध घातलं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी, कारण आपल्याला छान स्मूथ कन्सिस्टन्सी हवी आहे। हे बघा, अशी छान कन्सिस्टन्सी सेट केल्यानंतर मी अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट याच्यामध्ये टाकत आहे, ते म्हणजे पेडियाश्युअरची चॉकलेट पावडर। तुम्ही तुमच्या मुलांना वगैरे कोणतेही किंवा चॉकलेट मिल्क ड्रिंक पावडर जी असते ना ती तुम्ही याच्यामध्ये बिंदास्त वापरू शकता। मी 1 चमचा ती वापरली आहे, त्याने छान चॉकलेट फ्लेवर येतो। त्यानंतर आता आपण लिक्विड इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घेऊया। त्यासाठी अर्धा कप मी घेतली आहे साखर, अर्धा कप दही। याला छान मिक्स व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। साखर मी थोडीशी कमी घेतली आहे, कारण आपण ज्यूसेस रेझिन्स वापरणार आहोत, प्लस आपण डेअरी मिल्क यूज केलेला आहे। पण तुम्हाला गोडसर जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर जास्त वापरू शकता, नो प्रॉब्लेम। त्यानंतर मी 4 चमचे याच्यामध्ये तेल घालते आहे आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, फेटून घ्यायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये छान एरेशन झालं पाहिजे। त्यानंतर मी घातलं आहे हे चॉकलेट, लिक्विड चॉकलेट जे आपण मेल्ट करून घेतलं होतं ते, आणि त्याच वाटीमध्ये मी थोडंसं दूध घेणार आहे, सो दॅट चॉकलेटचे जे सगळे कंटेंट असतात ना ते निघून येतील आणि कन्सिस्टन्सी छान ॲडजस्ट होईल। अशा पद्धतीने मी घातलेलं आहे आणि हे सगळे जिन्नस परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित युनिफॉर्म। या विस्करने काय होतं ना, एरेशन होतं छान। तर या ऑरेंज ज्यूसमध्ये मी टूटी फ्रुटी आणि काही रेझिन्स सोक केलेले होते, ते तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये त्याची प्रोसेस बघूच शकता। नॉर्मल प्लम केकची रेसिपी माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे यूट्यूब मराठी रेसिपीजमध्ये, तुम्ही नक्की जाऊन चेक करा। लिक्विड इन्ग्रेडियंट्स आपले सेट होत आहेत, तोपर्यंत मी बेकिंग टिन रेडी करून घेते आहे। बेकिंग टिन म्हणजे मी एक ॲल्युमिनियमचं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी हा एक बटर पेपर घालत आहे। ह्याची पण तुम्ही ट्रिक बघू शकता की आपल्याला तो गोल कट करायचा आहे, कारण बेससाठी आपल्याला तो यूज करायचा आहे। तर अशा पद्धतीने मी याला फोल्ड करून घेतलेला आहे ट्रायंगलमध्ये, सो दॅट आपल्याला अंदाजा येतो की किती आपल्याला साईजचा गोल आकार पाहिजे आहे। हे बघा, अशा पद्धतीने याचं साधारणपणे मेजरमेंट घेऊन आपण याला कापून घ्यायचं आहे कात्रीने। तुमच्याकडे पार्चमेंट पेपर असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता। जर यापैकी काहीच नसेल तर तुम्ही जस्ट त्या टिनला तेल आणि थोड्याशा मैद्याने ग्रीस करून घ्या तरीही चालते। पण बटर पेपर घातल्यामुळे कसं असतं ना, केक खूप इझिली निघून जातो। हे बघा, तर अजिबात चिकटणार नाही आहे बेसिकली। त्यानंतर मी साईडने थोडंसं जे कडा आहेत पातेल्याच्या त्याला मी तेल लावून घेत आहे। त्याच्यानंतर कोरड्या मैद्यानेही थोडंसं ग्रीस करून घेत आहे, त्यामुळे कसं असतं एक्स्ट्रा ऑइल वगैरे काही असेल तर ते ॲब्झॉर्ब होऊन जातं। त्यानंतर या लिक्विड मिक्समध्ये मी टाकते आहे व्हॅनिला इसेन्स थोड्याशा ॲडिशनल फ्लेवरसाठी। परत एकदा मिक्स करून घेत आहे व्यवस्थित आणि यामध्ये आता आपल्याला घालायचे आहे ड्राय इन्ग्रेडियंट। 1 कप मैदा, 1 कप बेकिंग सोडा आणि अर्धा कप बेकिंग पावडर। याला व्यवस्थित चाळून याच्यामध्ये घालायचं आहे, सो दॅट कसं आहे केक हलका होतो। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित चाळून मी घातलेलं आहे। त्यानंतर एक सिलिकॉनचा स्पॅच्युला घेऊन हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत, एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून। हे बघा, तुम्ही बघू शकता
हा चमचा ऑलवेज तुम्ही केक जेव्हा बनवता तेव्हा एकाच दिशेने फिरवायचा असतो आणि मध्ये असं कट करायचं असतं, सो दॅट जे आपण एरेशन निर्माण केलेलं असतं या बॅटरमध्ये ते ब्रेक होणार नाही आणि केक खाली बसणार नाही, तो व्यवस्थित फुगेल. कन्सिस्टन्सी मला थोडीशी दाटसर वाटत होती, ॲडजस्ट करायला मी दूध घातलेलं आहे. नाही घातलं तरी पण चालू शकतं, केक छान फ्लफीच बनणार आहे, पण मला थोडा एक्स्ट्रा सॉफ्ट हवा होता म्हणून मी दूध घातलेलं आहे. त्यानंतर हे बॅटर मी ट्रान्सफर करून घेत आहे आपल्या ॲल्युमिनियमच्या टिनमध्ये. तुम्ही कन्सिस्टन्सी चेक करू शकता, साधारणपणे अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. त्यानंतर टॉपिंग्सवर तुम्ही काहीही ॲड करू शकता, टूटी फ्रुटी, रेझिन्स, ड्रायफ्रूट्स, वॉलनट्स, जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. माझ्या घरात इझिली जे अवेलेबल होतं ते मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि आता हा केक मी बेक करून घेत आहे कढईमध्ये. साधारणपणे मॅक्सिमम 20 ते 25 मिनटामध्ये छान बेक होतो. मधूनमधून थोडासा चेक करत राहा. हे बघा, 20 मिनटानंतर मी एक स्टिक घालून चेक करत आहे. याला काही बॅटर चिकटून येत नाही आहे, एकदम कोरडी निघत आहे स्टिक, म्हणजे केक आपला व्यवस्थित बनून तयार आहे. किती डेलिशियस दिसत आहे आणि रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघा. थोडासा थंड झाल्यानंतर आपण याला डीमोल्ड करून घेऊया. हे बघा, पातेल्यातनं छान आपला केक निघतो आहे, कोणतेही मोल्ड्स वगैरे न वापरता. वाव, किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता. ग्लेजही खूप मस्त आलेला आहे, खूप छान हलका फुलका फ्लफी बनलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हीही केक घरी बनवू शकता. वेगवेगळे मोल्ड्स वापरायची गरज नाही आहे, फॅन्सी सामान वापरायची गरज नाही आहे. जे घरात अवेलेबल असेल त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. नक्की ट्राय करून बघा या क्रिसमसला आणि मला सांगा कसा झाला होता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.